महाराष्ट्र शासनानं विनापरवानगी कार्यालय किंवा मुख्यालय सोडणाऱ्या शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेश जाहीर केले। यापुढे लेखी पूर्व परवानगीशिवाय गैरहजर राहिल्यास वेतन कपात आणि निलंबनाची कारवाई होणार आहे। वरिष्ठ अधिकाऱ्यांना अशा कर्मचाऱ्यांची माहिती नियुक्ती प्राधिकाऱ्यांकडे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले। नियमभंगाच्या प्रकरणांमध्ये 1 महिन्याच्या आत शिस्तभंगाची कारवाई सुरू करणं बंधनकारक करण्यात आलं आहे। संदीप राजगोळकर अधिक माहिती देत आहेत। संदीप, नाही प्रसन्न सर, प्रामुख्याने बघायला गेलं तर हे परिपत्रक जे आहे ते फक्त राज्य सरकारच्या सैनिक कल्याण विभाग आणि त्याच्या अधीनस्थ जे काही विभाग येतात, कार्यालय येतात, त्यामध्ये लागू करण्यात आलेला आहे। प्रामुख्याने बघायला गेलं बरेचसे लेट कमर्स असतात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये। काही जण दांड्या मारतात तर काही जण शासकीय कामाच्या वेळेमध्ये टाइमपास करत असतात आणि त्यांना जरब बसवण्याचं खरं तर एक काम जे आहे ते सरकारनं हाती घेतलं असं म्हणता येईल। आणि सगळ्यात महत्वाचं मंत्रालय असेल, विधान भवन असेल, म्हणजे सरकारी शासकीय जी कार्यालय आहेत त्या कार्यालयांमध्ये देखील हे लागू केलं जातं का हे बघणं अतिशय महत्वाचं आहे। मात्र कर्मचाऱ्यांवर एक प्रकारचा जो जरब आहे त्यांच्यावर ती बसवण्याचा प्रयत्न जो आहे तो यातून केला जातो। मी थोडक्यात एक प्रतिक्रिया जाणून घेईन। माझ्यासोबत काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आहेत। लोंढेची तुमची पहिली प्रतिक्रिया यावर सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे? नाही, सरकारने हा निर्णय जो आहे तो सगळीकडे लागू केला पाहिजे। मग एका डिपार्टमेंटमध्ये तुम्ही अशा पद्धतीचा निर्णय लागू करून हे दाखवण्याचा प्रयत्न करत असाल की आम्ही किती कार्यतत्पर आहोत, हा फक्त दिखावा ठरेल। कारण की यापूर्वी सुद्धा सेवा नियम काढलेले होते, त्यातच अधीनच मला पूर्ण वाटत नाही, पण लोकांना सेवा निश्चितपणे जी सरकारची आहे योजनांची ती मिळाली पाहिजे। पण या 12 वर्षाच्या कालावधीमध्ये जर ती सेवा मिळाली का लोकांना असं जर विचारलं तर अजिबात नाही। आजही लोक साध्या सातबाऱ्यासाठी किती तक्रार मारतात टेक्नॉलॉजीच्या दिवसामध्ये, आणि तुम्ही किती सातबारे अपग्रेड केले ह्याचं जर आपण विचारलं तर सातबाऱ्यांचं अपग्रेडेशन पण नाही आहे। म्हणजे बावनकुळेंना किती स्वतःचं कौतुक करून घ्यायचं ते करू द्या, पण वास्तविकता हीच आहे की सेवेच्या नावाने आणि सरकारी कार्यालयांमध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सगळा भोंगळ कारभारच आहे। अगदी धन्यवाद आमच्याशी बोलवलं तर प्रसन्न सर, दांडी मारणाऱ्यांचं जे निलंबन आहे ते देखील केलं जाऊ शकतं, पगार देखील त्यांचा कापला जाऊ शकतो। मात्र महत्वाचं हेच आहे की ही जी संकल्पना किंवा ही अंमलबजावणी इतर विभागांमध्ये केली जाते का हे बघावं लागेल। कारण महसूल असेल आणि सगळीच खाती असतील, त्या खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अधिकारी कर्मचारी वेळेत येत नसतात, टाइमपास करत असतात, दांड्या मारत असतात, त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचं काम हे राज्य सरकारचं आहे खरं तर। त्यामुळे सैनिक कल्याण विभागाप्रमाणे हीच अंमलबजावणी सगळ्या विभागात होते का हे बघणं महत्वाचं असेल। धन्यवाद संदीप, आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी।